आजचा दिवस आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे. म्हणजे सगळं काही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवसभरात काय काय घडणार आणि शेवट तुम्हाला माहितीच पडेल की काय नेमका स्पेशल आहे. आज चिरागच्या पप्पांच्या टिफिनमध्ये कारली बनवली होती. कारली थोडी तेलात परतून घेतली, नंतर थोडंसं तेल घालून परत लसूण आणि कांदा परतून घेतला, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलं, 1 चम्मच चटणी, थोडीशी हळद, सगळं मिक्स करून झाल्यावर जी कारली परतून घेतली ती याच्यात ऍड केली आणि सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि कारल्याची भाजी रेडी आहे. त्यांचा टिफिन दिल्यानंतर आम्ही गेलो होतो चिराग इशूच्या स्कूलमध्ये, कारण की चिराग आणि इशू दोघांचं आज ऍडमिशन करून घ्यायचं होतं. जेवढं प्रायव्हेट जॉबवाल्यांचं वर्षाला इन्क्रीमेंट होत नसेल ना, तेवढंच प्रायव्हेट शाळांचं म्हणजे फीज वाढते. आणि फीज ऐकून मी तर आश्चर्यचकितच झाली होती. आम्हाला पहिली तर 12वी सुद्धा 6,000ची बुक्स लागली नव्हती, ते या पोरांना एका वर्षात लागतं. आणि आमचा स्पेशल दिवस म्हणजे आज चिरागच्या पप्पांचा वाढदिवस होता, त्याच्यासाठीच आम्ही इथं मस्त सेलिब्रेशन करत होतो. मुलं झाल्यावर आपल्याला काही एवढी केक कापायची हाऊस नसते, पण मुलांसाठी आम्ही खास करून केक आणतो, तेही खाऊन घेतो आणि आपणही थोडाफार खाऊन घेतो. सगळेच एन्जॉय करून घेतात. म्हणून चिरागच्या पप्पांनी केक आणला होता. आधी ठरवलं होतं की आपण पेस्ट्री आणून मग थोडंसं सेलिब्रेशन करू आणि तेच खाऊन घेऊ, पण चिरागच्या आणि इशूच्या हट्टामुळे चिरागच्या पप्पांनी मस्त केक आणला, तो कट केला आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. आणि आहोंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होत, सगळी इच्छा पूर्ण होत, हीच देवाचरणी मी प्रार्थना करते. आणि माझा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.